सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं दुःखद निधन झालं. आपल्या मंजूळ आवाजानं त्यांनी सर्व संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध केलं. तब्बल 8 दशकं त्यांनी संगीत इंडस्ट्रीवर राज्य केलं होतं. या कालावधीत त्यांनी तब्बल 12,000हून अधिक गाण्यांना आवाज दिला. आशा भोसले यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे. त्यांनी केलेले रेकॉर्ड अजूनही बरेच जण मोडू शकले नाही. तर जाणून घेऊयात किती पुरस्कारांनी आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आले. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. आशा भोसले या लता मंगेशकर यांची धाकटी बहीण होत्या. वडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. तेव्हा आशा भोसले यांनी सुद्धा त्यांना मदतीचा हातभार लावला. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. आशा भोसले यांच्यावर आतापर्यंत सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ यांसारख्या तब्बल 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 70 ते 80च्या दशकात दम मारो दम आणि पिया तू अब तो आजा यासारख्या गाण्यांनी त्यांनी भारतीय पॉप संगीताला नवी दिशा दिली. फुगडी माझी सांडेली सारख्या लावण्यांपासून ते जीवलगा कधी रे येशील तू सारख्या भावगीतांपर्यंत त्यांचे अनेक मराठी गाणी आजही लोकप्रिय आहेत. इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सहयोगी आशा भोसले यांचा मोठा होता. त्यांनी बॉय जॉर्ज आणि मायकल स्टाईप सारख्या पाश्चात्य कलाकारांसोबतही काम केलंय. 1997 मध्ये ब्रिटिश ब्रँड कॉर्नर शॉपने ब्रिमफुल ऑफ आशा हे गाणं त्यांना समर्पित केलं होतं. आशा भोसले यांनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत जीवन गौरव पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आता सविस्तर पाहूयात कोणत्या साली कोणता पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला. राष्ट्रीय आणि नागरी सन्मान. 2008 साली आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2000 साली भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना 2000 साली सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2021 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. यानंतर 2018 साली पश्चिम बंगाल सरकारकडून बंगा विभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार. आशा भोसले यांनी दोनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. 1981 साली चित्रपट उमराव जानमधील दिल चीज क्या है आणि 1986 मध्ये चित्रपट इजाजतमधील मेरा कुछ सन्मान या 2 चित्रपटांमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. यानंतर महाराष्ट्र राज्य पुरस्कारानं त्यांना तब्बल 18 वेळा सन्मानित करण्यात आलं. फिल्मफेअर आणि इतर संगीत पुरस्कार पाहूयात. आशा भोसले यांनी एकूण 7 वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार जिंकला. त्यानंतर नवीन गायकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वतःहूनच या स्पर्धेतून माघार घेतली. यानंतर 2001 साली त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1996 साली विशेष पुरस्कार म्हणजे रंगीला चित्रपटातील त्यांच्या अविस्मरणीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला होता. 1989 मध्ये मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1999 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1987 साली नायटिंगेल ऑफ एशिया, 2002 साली BBC जीवनगौरव पुरस्कार, 2000 साली सिंगर ऑफ द मिलेनियम या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची छाप पडली आहे. संगीताच्या इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं होतं. 2011 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृतपणे आशा भोसले यांना संगीताच्या इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग करणाऱ्या कलाकार म्हणून घोषित केलं. त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 11,000हून अधिक गाणी गायली आहेत. 7 समुद्रापार ही आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आशा भोसले या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. तर 1997 मध्ये लेगसी आणि 2005 मध्ये यू स्टोलन माय हार्ट या अल्बमसाठी त्यांनी नामांकन मिळाली होती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.